नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रोफेसर सुलतान इनामदार, अकॅडमिक काउन्सिलर ऑफ इग्नू रिजनल सेंटर पुणे. तर इथून आपण आजच्या या प्रेझेंटेशनचं डिस्कशन करणार आहोत की ज्यामध्ये प्रामुख्याने आपण पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन किंवा ज्याला आपण मराठीमध्ये लोक प्रशासन असं म्हणतो, तर या विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत. त्यातला जो ब्लॉक नंबर 1 आहे, ज्याचं नाव आपण दिलेलं आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टम ॲट युनियन लेवल, म्हणजे केंद्र पातळीवरती कशा प्रकारचं प्रशासन चालतं त्याच्याबद्दलची ही सर्व चर्चा असणार आहे. आणि त्यातला जो मुख्य मुद्दा आपण जे डिस्कशनला घेणार आहोत तो म्हणजे इव्होल्युशन ऑफ इंडियन ॲडमिनिस्ट्रेशन, आणि त्यातला आपण आज पहिला भाग बघतोय. आणि यामध्ये आपण या सर्व गोष्टी ज्याला आपण खऱ्या अर्थाने असं म्हणू शकतो की भारतीय लोक प्रशासनाची सुरुवात कुठून झाली याच्याबद्दलचा जो आढावा आहे तो आजच्या या प्रेझेंटेशन मध्ये आपण घेणार आहोत. तर हा युनिट नंबर 1 असणार आहे. आणि जेव्हा आपण लोक प्रशासनाबद्दल बोलतो त्यावेळेस त्याचा अर्थ, स्वरूप आणि व्याप्ती या 3 गोष्टी समजून घेणं गरजेचं असतं. पण त्याच्या अगोदर जी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे त्याची उत्क्रांती कोणत्या प्रकारे झालेली आहे, त्याची जी सुरुवात असते ती सुरुवात कोणत्या प्रकारे झाली हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे. तर जेव्हा आपण उत्क्रांतीबद्दल बोलतो म्हणजेच त्याला आपण मराठीमध्ये एक प्रकारचं इव्होल्युशन म्हणूयात, इंग्लिशमध्ये ज्याला आपण इव्होल्युशन असं म्हणतो. तर सुरुवात जेव्हा आपण पाहण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस आपण अनेकदा पाहिलेलं आहे की लोक प्रशासन या विषयाची सुरुवात झाली की आपण बऱ्याचदा अमेरिकन ॲडमिनिस्ट्रेशन कडे लक्ष देतो की कशा प्रकारे त्यांचं जे ॲडमिनिस्ट्रेशन आहे किंवा त्यांचं जे प्रशासन आहे ते कोणत्या प्रकारे चालवलं जात असे. तर हे तर झालं अमेरिकेचं, म्हणजे अमेरिका आणि जे युरोपियन कंट्रीज आहेत, जे पाश्चात्य राष्ट्र आहेत, त्यांचा इतिहास आपल्याला पाहायला मिळतो लोक प्रशासनामध्ये. परंतु याचा अर्थ हा नाही की भारताला यामध्ये कुठेही स्थान नाही किंवा भारताने याच्यामध्ये काहीच योगदान दिलेलं नाहीये. तर भारतामध्ये देखील मोठ्या प्रमाणात या सर्व गोष्टी पाहायला मिळत होत्या. म्हणजे आपण एका अर्थाने म्हणू शकतो की भारतामध्ये देखील लोक प्रशासनाची सुरुवात खूप अगोदर झालेली आहे. जेव्हा आपण आजच्या या भारताबद्दल बोलतो की ज्यामध्ये लोकशाही देश आपण पाहतो, त्याच प्रकारे काही वर्षापूर्वी भारतात राजेशाही अस्तित्वात असायची आणि याची सुरुवात काही हजारो वर्षापूर्वीपासून झालेली आहे असं पाहायला मिळतं. आणि प्रामुख्याने जेव्हा आपण इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन बद्दल जेव्हा चर्चा करतो तर या इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन मध्ये असं पाहायला मिळतं की त्यावेळेस देखील अनेक शहरं उभी राहिली होती आणि त्या शहरांना चालवण्यासाठी प्रशासनाची जी व्यवस्था असते ती त्यावेळेस देखील केली गेली होती असं निदर्शनास येतं. त्यामुळे आपण जेव्हा लोक प्रशासनाच्या उदयाची चर्चा करतो त्यावेळेस मग असं पाहायला मिळतं की जे चंद्रगुप्त मौर्य साम्राज्य होतं त्यावेळेस आणि त्याच्याही अगोदर जी साम्राज्य होऊन गेली त्यावेळेस देखील प्रशासनाची सुरुवात भारतामध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. जवळपास आपण 1500-2000 वर्षापूर्वीची जर गोष्ट केली तर त्यावेळेस या गोष्टी अस्तित्वात होत्या. आणि त्यावेळेस जेव्हा आपण म्हणतो की भारतामध्ये राजेशाही अस्तित्वात होती, तर राजेशाही जेव्हा अस्तित्वात होती तर त्यावेळेस त्यांचा एक सिस्टम देखील असणं गरजेचं होतं. त्यांची एक पूर्ण घडी बसलेली होती की ज्यामध्ये राजा असायचा आणि राजांना सहकार्य करण्यासाठी अनेक मंत्री
मंत्री परिषदेमध्ये उपलब्ध असायचे आणि त्या मंत्री परिषदेच्या सल्ल्याने राजा हा कार्य करत असे. तर कशा प्रकारे ते कार्य चालायचं आपण त्याबद्दल पुढे पाहणार आहोतच. पण प्रामुख्याने जो प्रश्न पुढे येतो की लोक प्रशासन म्हणजे नेमकं काय किंवा त्याची गरज काय पडते, तर यामध्ये आपण सोप्या भाषेमध्ये असं म्हणू शकतो, लोक प्रशासन म्हणजे अशी एखादी क्रिया की ज्यामध्ये अनेक लोक इंडल्ज असतात, इन्व्हॉल्व असतात आणि हे सर्व लोक एका प्रमुख ध्येयाच्या प्राप्तीसाठी सतत कार्यरत असतात. हे लोक नेहमी कार्यामध्ये मग्न असतात आणि त्या सर्वांचा एक ध्येय असतो आणि त्या ध्येयाच्या प्राप्तीसाठी हे सर्व लोक कार्य करत असतात. आणि या गोष्टी अशा प्रकारच्या असतात की ज्याचं काम कधीही संपत नाही, हे निरंतर चालणार कार्य असतं. यातील लोक जे आहेत ते प्रशासनामध्ये येत राहतात आणि जात राहतात, परंतु जे प्रशासन आहे ते मात्र सतत कार्यरत असतं. आणि त्यामुळे ते एक गोष्ट जी महत्वाची ठरते ती म्हणजे प्रशासन जे आहे हे नेहमी आणि सतत चालणारा एक घटक आहे की ज्याला आपण म्हणतो की परमनंट एक्झिक्युटिव्ह, की जे स्थायी कार्यकारी मंडळ असतं. आणि कार्यकारी मंडळाबद्दल जेव्हा आपण बोलतो त्यावेळेस त्यात देखील दोन महत्वाच्या गोष्टी आहेत. पहिलं म्हणजे पॉलिटिकल एक्झिक्युटिव्ह, ज्याला आपण राजकीय कार्यकारी मंडळ असं म्हणतो. पॉलिटिकल एक्झिक्युटिव्ह जेव्हा आपण म्हणतो याचा अर्थ असा की जे राज्यकर्ते सरकार चालवत आहेत त्यांचा या प्रशासनामध्ये समावेश होतो. जसे की आता भारतामध्ये जर आपण लोकशाही आहे असं म्हणतो तर यामध्ये आपल्या व्यवस्थेमध्ये राष्ट्रपती असतात, पंतप्रधान असतात, त्यांचं संपूर्ण मंत्री परिषद असतं, मंत्रिमंडळ असतं आणि ह्या सर्व मंत्र्यांच्या सहकार्याने पंतप्रधान आणि राष्ट्रपती कार्य करत असतात. तर इथे महत्वाची ही गोष्ट आहे की हे जेवढे लोकांच्या द्वारे निवडले गेलेले आहेत यांचा एक मर्यादित कार्यकाळ असतो. आणि मर्यादित कार्यकाळ म्हणजे आता भारतामध्ये आपण जेव्हा निवडणुकीबद्दल बोलतो तर त्याचा कार्यकाळ जो आहे तो जवळपास 5 वर्षांचा असतो प्रामुख्याने. काही देशांमध्ये 4 वर्ष असतात, काही देशांमध्ये 6 वर्ष देखील असतात, परंतु भारतामध्ये 5 वर्ष. तर पंतप्रधान आणि त्यांचं संपूर्ण मंत्रिमंडळ आणि राष्ट्रपती देखील हे सर्व लोक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या लोकांच्या मार्फत निवडले जातात. आणि जेव्हा हे सर्व लोकांच्या मार्फत जर निवडून जात असतील तर त्यासाठी एक यंत्रणा असते आणि ती यंत्रणा म्हणजे निवडणूक आयोग, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. तर भारतीय निवडणूक आयोग जे आहे या सर्व निवडणुकीसाठी संपूर्ण यंत्रणा कामाला लावते आणि त्यातून मग एक फेअर इलेक्शन ज्याला आपण म्हणतो, खऱ्या अर्थाने ज्यामध्ये निवडणुका ह्या पारदर्शीपणे घेतल्या गेल्या पाहिजे. आणि त्यासाठी महत्वाची जी गोष्ट असते ती म्हणजे कोणत्याही एका व्यक्तीला किंवा कोणत्याही एका पक्षाला जास्त महत्व देऊन चालत नाही. तर त्यासाठी सर्व पक्षांना आणि सर्व व्यक्तींना, सर्व नागरिकांना एक समान वागणूक द्यावी लागते. आणि त्यासाठी मग इथे निवडणुका जेव्हा आपण घेतो त्यावेळेस त्यांचा कार्यकाळ आपण जवळपास 5 वर्षांचा ठेवतो. एकदा का निवडणुका झाल्या की त्यानंतर लोकांद्वारे निवडले गेलेले जे लोकप्रतिनिधी असतात हे लोकप्रतिनिधी पुढील 5 वर्षासाठी देश चालवण्यासाठी कार्यरत असतात. तर यांचा कार्यकाळ 5 वर्षांनी संपतो
म्हणजे सांगण्याचा मुद्दा हा की हे जे पॉलिटिकल एक्झिक्युटिव्ह असतात हे परमनंट नसतात. म्हणजेच यांचा जो कार्यकाळ आहे तो एका निश्चित काळासाठी ठरवलेला असतो. त्या निश्चित काळानंतर मात्र त्यांना पुन्हा लोकांमध्ये जावं लागतं आणि लोकांमधून निवडून यावं लागतं. हे तर झालं लोकशाही व्यवस्थेमध्ये. काही हुकुमशाही व्यवस्था असतात की जिथे निवडणुका होत नाहीत. जर उदाहरण द्यायचं झालं तर नॉर्थ कोरिया हा एक देश आहे, उत्तर कोरिया म्हणून, की ज्यामध्ये तिथले जे राष्ट्राध्यक्ष असतात, राष्ट्रपती असतात, हे लोकांच्या द्वारे निवडले जात नाहीत. हे प्रत्यक्षपणे लोकांमार्फत निवडून येत नाही. तर हे स्वतः सत्ता काबीज करतात आणि त्या सत्तेवर नियंत्रण ठेवून असतात आणि हे कार्य त्यांच्याकडून सतत चालू राहतं. परंतु जे लोकशाही देश आहेत तिथे मात्र असं होत नाही. तिथे प्रत्येक वेळेस आपल्याला निवडणुकांना सामोरं जावं लागतं आणि लोकांच्या मार्फत निवडून यावं लागतं. आणि जेव्हा आपण यांना 5 वर्षानंतर पुन्हा निवडून आणण्याची भाषा करतो किंवा जेव्हा आपण म्हणतो की त्यांना 5 वर्षानंतर पुन्हा लोकांमध्ये जाऊन निवडून यावं लागेल आणि त्यातून जर लोकांनी मतदान केलं तर ती व्यक्ती किंवा एखादा पक्ष निवडणुकीमध्ये विजयी होतो आणि जर लोकांनी नकारलं तर मग दुसऱ्या पक्षाला किंवा दुसऱ्या व्यक्तीला संधी मिळते. तर अशा प्रकारे यांना निवडणुकीला सामोरं जावं लागतं आणि त्यामधून जी गोष्ट समोर येते ती म्हणजे काय, तर यांचा जो कार्यकाळ आहे तो एका मर्यादित काळासाठी राहील. आणि दुसऱ्या बाजूला ज्यांना आपण परमनंट एक्झिक्युटिव्ह म्हणतो. एकतर पहिला आपण पॉलिटिकल एक्झिक्युटिव्ह की ज्यामध्ये भारतामध्ये पर्टिक्युलरली राष्ट्रपती, पंतप्रधान आणि त्यांचं संपूर्ण मंत्री परिषद हे पॉलिटिकल एक्झिक्युटिव्ह म्हणून ओळखलं जातं. आणि दुसऱ्या बाजूला आहे परमनंट एक्झिक्युटिव्ह. आता हे परमनंट एक्झिक्युटिव्ह म्हणजे काय असतं नेमकं, तर जेवढे अधिकारी प्रशासनामध्ये नियुक्त केले गेलेले आहेत, अपॉइंट केले गेलेले आहेत, ते सर्व अधिकारी परमनंट एक्झिक्युटिव्ह म्हणून ओळखले जातात. कारण यांचा कार्यकाळ काही वर्षांचा नसतो, तर त्यांच्या रिटायरमेंटची एज जोपर्यंत येत नाही किंवा जोपर्यंत ते संविधानाच्या विरुद्ध कार्य करत नाही तोपर्यंत ती व्यक्ती सत्तेमध्ये म्हणण्यापेक्षा प्रशासनामध्ये त्यांचा सहभाग नोंदवत असते आणि कार्य करत असते. तर या अर्थाने जे परमनंट एक्झिक्युटिव्ह आहे ते परमनंट एक्झिक्युटिव्ह सतत कार्यरत असतं आणि जोपर्यंत त्यांचं निवृत्तीचं वय होत नाही तोपर्यंत ते कार्य करत असतात आणि जोपर्यंत ते कायद्याचं उल्लंघन करत नाही तोपर्यंत ते कार्य त्यांचं चालू असतं. तर अशा अर्थाने इथे आपण म्हणू शकतो की लोक इथे जे कार्य करत आहेत त्यांना आपण परमनंट एक्झिक्युटिव्ह किंवा स्थानिक कार्यकारी मंडळ किंवा जे स्थायी कार्यकारी मंडळ असं आपण त्यांना म्हणू शकतो. तर एका बाजूला झालं पॉलिटिकल एक्झिक्युटिव्ह की जे फक्त काही वर्षांसाठी निवडून येतात आणि दुसऱ्या बाजूला आहे स्थायी कार्यकारी जे की परमनंट एक्झिक्युटिव्ह ज्याला म्हणतो आपण, जे सतत कार्यरत असतात. आणि जेव्हा आपण
प्रशासनाची चर्चा करतो त्यावेळेस मात्र ह्या दोन्ही घटकांचा त्यामध्ये समावेश होतो. म्हणजे एका बाजूला इथे संपूर्ण मंत्री परिषद असतं आणि दुसऱ्या बाजूला संपूर्ण ब्युरोक्रेसी किंवा नोकरशाही असं म्हणतो आपण. एका बाजूला लेजिस्लेटिव्ह एक्झिक्युटिव्ह आणि दुसऱ्या बाजूला असं म्हणू शकतो आपण, लेजिस्लेटिव्ह म्हणण्यापेक्षा पॉलिटिकल एक्झिक्युटिव्ह आणि दुसऱ्या बाजूला परमनंट एक्झिक्युटिव्ह. आणि हे दोन्ही गोष्टींना आपण जेव्हा एकत्र करतो त्यावेळेस आपण त्या दोन्ही गोष्टींना प्रशासन असं म्हणतो. आणि याची सुरुवात जी आहे ही भारतामध्ये प्राचीन काळापासूनच आपल्याला पाहायला मिळते. आणि जे पाश्चिमात्य देश आहेत त्यामध्ये देखील खूप अगोदरपासूनच प्रशासनाची सुरुवात झाल्याची पाहायला मिळते. कारण जेव्हा आपण राजा महाराजांच्या बद्दल बोलतो त्यावेळेस एक राजा जेव्हा असायचा तर त्यावेळेस त्यांना सहकार्य करण्यासाठी अनेक मंत्री त्यावेळेस उपलब्ध असायचे. त्याचंच जे आधुनिक स्वरूप आहे ते आजच्या राष्ट्र राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, की ज्यामध्ये काही लोक सरकारमध्ये असतात आणि त्यांच्याकडे सत्ता असते. त्यासोबतच काही लोक परमनंट एक्झिक्युटिव्ह म्हणून या पॉलिटिकल एक्झिक्युटिव्हला सहकार्य करत असतात. आता जर आपण अशी चर्चा केली की दोन्ही एक्झिक्युटिव्ह मध्ये श्रेष्ठ कोण आहे किंवा कनिष्ठ कोण आहे, तर इथे स्पष्ट अर्थाने असं सांगता येईल की जे पॉलिटिकल एक्झिक्युटिव्ह आहे ते जास्त पॉवरफुल असतात आणि जे परमनंट एक्झिक्युटिव्ह आहे ते तुलनेने कमी पॉवरफुल असतात. याचं कारण म्हणजे असं की जे पॉलिटिकल एक्झिक्युटिव्ह आहे त्यांना लोकांनी प्रत्यक्षरित्या निवडलेलं असतं, परंतु जे परमनंट एक्झिक्युटिव्ह आहे त्यांना मात्र लोकांनी निवडलेलं नसतं. तर त्याचे निकष वेगवेगळे असतात आणि त्या निकषांची जर पूर्तता होत असेल तर मग अशा स्थितीमध्ये त्यांना आपण सरकारमध्ये किंवा प्रशासनामध्ये सामील करून घेतो. ज्या वेळेस आपण लोक प्रशासनाची चर्चा करतो त्यावेळेस लोक प्रशासनाची एक अभ्यास शाखा ज्याला म्हणतो आपण, त्याची सुरुवात जी झाली ती अमेरिकेत झाली असं आपण म्हणू शकतो. अमेरिकेमध्ये लोक प्रशासनाची जेव्हा चर्चा केली जाते त्यावेळेस त्यांचे एक राष्ट्रपती देखील त्यावेळेस समोर येतात ज्यांचा उल्लेख करावा लागतो, ते म्हणजे जेम्स गारफिल्ड. हे जे ग्रस्त होते, राष्ट्रपती होते आणि यांच्या अगोदर जे राष्ट्रपती होऊन गेले त्यांनी सर्वांनी एक सिस्टमला जन्म दिला, एक व्यवस्थेला जन्म दिला आणि ते म्हणजे स्पॉइल सिस्टम. आता या स्पॉइल सिस्टम मध्ये काय होत असायचं, तर जे लोक सरकारच्या मर्जीतले असतील, सरकारच्या सोयीचे असतील, सरकारच्या हिताचे असतील, त्यांना भरती करताना इथे प्राधान्य दिलं जात असे. आणि त्यामुळे असं दिसायचं
की फक्त काही लोकांना सत्तेमध्ये स्थान मिळायचं आणि बाकी जे लोक होते त्यांना मात्र सत्तेमध्ये स्थान मिळत नसे. आणि याच गोष्टीमध्ये मग असं आपण म्हणू शकतो की जेव्हा आपण सत्तेमध्ये स्थान देण्याची चर्चा करतो त्यावेळेस लोकांमधून निवडून यावं लागतं किंवा मग एक निकष ठरवला जातो की ज्याद्वारे कार्यकारी मंडळाची निवड केली जाते. परंतु अमेरिकेत या कार्यकारी मंडळाची जी निवड व्हायची ती एका कोणत्याही निकषाच्या द्वारे न होता राष्ट्रपती किंवा त्यांचे जे मंत्री परिषद असायचं त्यांच्या मार्फत या लोकांची नियुक्ती होत असे. आणि ही नियुक्ती होत असताना त्यामध्ये फेअरनेस ठेवलं जात नसे. आणि जर फेअरनेस नसेल तर मग मात्र अडचण येऊ शकते. आणि त्यामुळे मग असं आपल्याला पाहायला मिळतं की अमेरिकेत जेव्हा चुकीच्या पद्धतीने आणि नेपोटिझमचा वापर करून फक्त आपल्या लोकांना सरकारमध्ये किंवा प्रशासनामध्ये भरती करायला सुरुवात झाली त्यावेळेस अशा लोकांची भरती झाली की जे सरकार चालवण्यास सक्षम नव्हते. असक्षम लोकांची भरती त्यावेळेस केली गेली. आणि म्हणून मग आपल्याला असं दिसतं की जे अमेरिकन प्रशासन होतं, लोक प्रशासन होतं, ते पूर्णपणे डबघाईला आलं आणि पूर्णपणे कोसळण्याच्या स्थितीमध्ये येऊन ठेवलं. आणि त्यातच एक घटना घडते. ती घटना म्हणजे अशी की अमेरिकेचे जे राष्ट्रपती होते जेम्स गारफिल्ड, या जेम्स गारफिल्डची हत्या केली जाते. आणि ती हत्या या कारणासाठी की देशामध्ये नेपोटिझम खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं होतं. लोकांना जे नोकरी दिली जात असे ती योग्य पद्धतीने दिली जात नसे. आणि म्हणून आपण असं म्हणतो की स्पॉइल सिस्टम अमेरिकेत उद्भवला होता. आणि जेव्हा त्याची परिणती राष्ट्रपतींच्या हत्येमध्ये होते त्यावेळेस मग मात्र असं आपण म्हणू शकतो की संपूर्ण अमेरिकन जी व्यवस्था होती ती पूर्णपणे खळबळून जागी झाली. आणि त्यांनी अमेरिकन काँग्रेसमध्ये म्हणजेच अमेरिकन संसदेमध्ये एक कायदा पारित केला की ज्यामध्ये सिव्हिल सर्व्हिसेस ऍक्ट चा समावेश होता. आणि या ऍक्ट नुसार नियम बनवले गेले की यानंतर सरकारमध्ये किंवा प्रशासनामध्ये ज्यांची कोणाची नियुक्ती होणार असेल त्या सर्वांसाठी एक निकष ठरवला जाईल आणि त्या निकषाच्या आधारेच नागरिकांची नियुक्ती प्रशासनामध्ये केली जाईल. आणि ही गोष्ट पुढे चालू राहते. प्रशासनामध्ये लोकांची निवड एक विशिष्ट क्रायटेरियानुसार किंवा निकषानुसार केली जाते, ज्यामुळे आपण असं म्हणू शकतो की स्पॉइल सिस्टम जे सुरुवातीला असायचं, ज्याला आपण नेपोटिझम असं पण म्हणतो, त्याचा अंत केला गेला आणि त्याच्या ऐवजी त्या ठिकाणी एक
अशी व्यवस्था उभी केली की ज्यामध्ये आपण लोकांची जी नियुक्ती असेल ती काही कायद्यांच्या द्वारे, काही निकषांच्या द्वारे केली जाऊ लागली आणि त्यानंतर मग सतत फक्त अमेरिकेतच नाही तर संपूर्ण जगातले जेवढे देश आहेत ते आता काही प्रमाणात आणि किंवा मोठ्या प्रमाणात काही निकष ठरवतात की ज्यामधून ब्युरोक्रेसी किंवा नोकरशाहीमध्ये नागरिकांची भरती केली जाते आणि अशा प्रकारे हे कार्य पुढे चालू राहतं. आणि जेव्हा आपण लोक प्रशासनाबद्दल बोलतो त्यावेळेस असं आपल्याला पाहायला मिळतं की लोक प्रशासन हे खूप वर्षापासून राहिलेलं आहे. म्हणजे जवळपास 4-5 हजार वर्षापासूनचा इतिहास जर आपण पाहिला तर त्यात देखील आपल्याला लोक प्रशासनाचं अस्तित्व पाहायला मिळतं. परंतु हे जरी असलं तरी योग्य पद्धतीने किंवा ज्याला म्हणू आपण की पुराव्यांच्या आधारे कोणी लिखाण मात्र त्यावेळेस फारसं केलेलं नाही असं दिसतं भारताच्या बाबतीत. परंतु अमेरिका आणि जे पाश्चात्य देश आहेत तिकडे मात्र या गोष्टी पाहायला मिळतात की जिथे लोक जे आहेत हे एका विशिष्ट पद्धतीद्वारे सरकारमध्ये निवडले जातात किंवा प्रशासनामध्ये त्यांचा समावेश केला जातो. तर हे झालं ओव्हरऑल जनरल डिस्कशन ज्याला आपण म्हणू की लोक प्रशासन म्हणजे काय किंवा त्यांची भूमिका काय असते. तर लोक प्रशासनाबद्दल अजून एक गोष्ट अशी आहे की लोक प्रशासन म्हणजे फक्त कायद्यांची अंमलबजावणी करणारी यंत्रणा नसून सरकारला वेळोवेळी सल्ला देणारी देखील यंत्रणा असते. आणि एक गोष्ट आपण पाहतो की जेव्हा एखाद्या विभागाचा किंवा एखाद्या खात्याचा मंत्री म्हणून एखाद्या व्यक्तीची निवड होते त्यावेळेस हे खरं आहे की त्या मंत्रीच्याकडे अधिकार असतात. परंतु बऱ्याचदा त्या मंत्रीला सहकार्य करण्यासाठी काही नोकरशहांची, ब्युरोक्रॅट्सची नियुक्ती केली जाते. आणि यामधून मग असं पाहायला मिळतं की या नियुक्तीमधून सरकारला काही सल्ले किंवा सुधारणा सुचवल्या जातात आणि या सुधारणांच्या माध्यमातून सरकार आपलं कार्य करत राहते. आणि म्हणूनच एका अर्थाने आपण असं म्हणतो की प्रशासनाचं कार्य किंवा नोकरशाहीचं कार्य हे फक्त कायद्यांची अंमलबजावणी करणं इतकंच नसून कोणत्या कायद्यांची गरज आहे किंवा कोणत्या कायद्यामध्ये एखाद्या गोष्टीचं बदल करणं गरजेचं आहे त्याची माहिती इथे आपण पाहू शकतो. म्हणजे ब्युरोक्रेसी जी आहे, नोकरशाही जी आहे ही फक्त कायद्यांची अंमलबजावणी करत नाही तर त्यासोबतच कायदे निर्मिती करण्यामध्ये संविधानाने ज्याला अधिकार दिलेले आहेत ते म्हणजे संसद. तर या संसदेला देखील प्रशासनाचं किंवा प्रामुख्याने नोकरशाहीचा समर्थन प्राप्त होतं. आणि त्यामुळे कायदे तर संसदेमार्फत पारित केले जातात परंतु त्याच्या आधीची जी प्रक्रिया असते ती प्रक्रिया मात्र प्रशासन पूर्ण करत असतं.
आणि काही देशांमध्ये असं देखील पाहायला मिळतं की कायद्यांची निर्मिती करण्यासाठी किंवा फक्त एक फॉर्मॅलिटी करण्यासाठी संसदेची रचना केली गेली आहे किंवा उभारली गेलेली आहे. परंतु त्यासोबतच अजून एक गोष्ट जी पाहायला मिळते ती म्हणजे अशी की बऱ्याच देशांमध्ये प्रशासन जे आहे त्यांच्याकडे जास्त अधिकार असतात आणि संसदेचा वापर केवळ बिल्स पास करण्यासाठी केला जातो, कायदा पारित करण्यासाठी केला जातो, की ज्यामध्ये जास्त कोणतीही चर्चा केली जात नाही. एकदा का सरकारने निर्णय घेतला की एखाद्या विषयावरती बिल आणायचं आहे, मसुदा आणायचा आहे, त्यावेळेस मग सरकार त्या कार्याची भूमिका घेते आणि सरकार संपूर्ण कायदा तयार करते, नोकरशाहीच्या माध्यमातून संपूर्ण माहिती मिळवते आणि मग एखादा मसुदा तयार केला जातो आणि त्या मसुद्याला, ज्याला आपण बिल असं म्हणतो, त्या मसुद्याला संसदेमध्ये ठेवलं जातं. संसदेसमोर त्याच्यावर चर्चा केली जाते आणि शेवटी त्याच्यावरती मतदान घेऊन एखादा कायदा पारित झाला आहे किंवा नाही हे ठरवलं जातं. आणि म्हणून सुद्धा आपण असं म्हणतो की काही देशांमध्ये संसद ही केवळ नामरूपाला असते आणि खरं कार्य जे असतं ते प्रशासनाच्या मार्फत केलं जात असतं. तर इथे ब्युरोक्रेसी किंवा नोकरशाहीचा खूप मोलाचा वाटा आपल्याला पाहायला मिळतो. ब्युरोक्रेसी ही खूप मोठी यंत्रणा आहे आणि हीच ब्युरोक्रेसी असते किंवा नोकरशाही असते जे ग्राउंड लेवलवरती काम करते, स्थानिक पातळीवरती इथे कार्य केलं जातं. आणि त्यातून मग ज्या गोष्टी पुढे येतात आपण पाहतो की जर एखादा कायदा बनवायचा असेल तर स्थानिक प्रशासन जे आहे त्यांच्याकडून संपूर्ण माहिती घेणं आवश्यक असतं. एकदा का ती पूर्ण माहिती मिळाली की त्यानंतर मग आपण खऱ्या अर्थाने असं म्हणू शकतो की सरकार त्या संपूर्ण माहितीची एक प्रकारे साठवण करते आणि त्यामधून मग जी गोष्ट समोर येते ती म्हणजे सरकार आपले कायदे पारित करण्यासाठी या नोकरशाहीचा उपयोग करून घेते आणि त्यातून मग नोकरशाही देखील आपली भूमिका पार पाडत असते. आता जे आपण प्रमुख जो मुद्दा आहे जो की आपण चर्चेला घेणार आहोत ते म्हणजे भारतीय प्रशासकीय प्रणाली जी आहे त्याची उत्क्रांती कशा प्रकारे झालेली आहे. एन्शियंट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टम ज्याला म्हणतो आपण, त्याची सुरुवात कशा प्रकारे झाली त्याच्यावरती आपण आज चर्चा करणार आहोत. भारतीय प्रशासन जे आहे याची सुरुवात जवळपास 5,000 वर्षापूर्वी झाली असेल असा एक अंदाज आहे आणि ते काही प्रमाणात सिद्ध देखील करता येऊ शकतं. ज्यावेळेस भारतामध्ये सिंधू नदी अस्तित्वात होती, ज्यावेळेस भारतामध्ये सिंधू नदी, ज्याला आपण इंडस वॉटर किंवा इंडस रिव्हर असं देखील म्हणतो, तर इथे जे आपण सिंधू संस्कृती बद्दल बोलतो तिथे आपल्याला प्रशासनाची गरज दिसते. प्रशासन अस्तित्वात आहे असं पाहायला मिळतं.
त्यावेळेस जेव्हा आपण सिंधू संस्कृतीबद्दल बोलतो त्यावेळेस एक राजा असायचा की जो जो खूप सामर्थ्यवान किंवा ताकदवान असायचा आणि राज्यातील सर्व काही त्याच्या नावावर चालत असते. जे काही कायदे बनवायचे असतील किंवा जे काही कायद्यांची अंमलबजावणी करायची असेल हे सर्व कार्य राजाच्या नावावर चालत असते. त्यासोबतच त्यावेळेस राजाला मदत करण्यासाठी राज्य कारभारात हातभार लावण्यासाठी मंत्री परिषद आणि इतर अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जात असते. कारण राजा एकटा संपूर्ण राज्य चालवू शकत नव्हता किंवा ते चालवणं सोपं नव्हतं आणि म्हणून मग त्यावेळेस मंत्री परिषदेची स्थापना केली गेली की ज्यामध्ये अनेक जे विभाग आहेत, अनेक जे खाती असतात ते सर्व विभाग वेगवेगळ्या व्यक्तींना दिले गेले आणि अशा प्रकारे त्यांचं एक मंत्रिमंडळ तयार झालं की त्यामध्ये अनेक विषय अनेक लोकांच्या मध्ये वितरित केले गेले. तर हे लोक खऱ्या अर्थाने राजाला राज्य करण्यासाठी मदत करत होते. त्यांचं जे मंत्रिमंडळ आहे त्यामध्ये राजाचा शब्द हा अंतिम शब्द असायचा आणि त्यामध्ये अनेक लोकांना विविध पदे मात्र दिली गेली. विविध जी पदं होती ती मात्र दिली गेली. त्याच्यानंतर जो कालखंड येतो तो म्हणजे वैदिक कालखंड, वैदिक पिरियड. आणि हे जे वैदिक पिरियड होतं किंवा वैदिक कालखंड होता तो आर्य राज्यांच्या ऐवजी जमातीमध्ये संघटित झालेलं होतं असं आपल्याला पाहायला मिळतं. ज्याला आपण जमात किंवा टोळी असं म्हणतो. तर या जमातीच्या प्रमुखाला राजन असं म्हटलं जात असे. म्हणजे एक पूर्ण जमात असायची आणि त्या जमातीच्या प्रमुखाला त्यावेळेस राजन असं म्हटलं जात असे. आणि या राजनची जी मुख्य जबाबदारी होती ती म्हणजे टोळीची किंवा मग जमातीची रक्षा करणं होय. जी जबाबदारी राजाकडे होती ती म्हणजे त्या जमातीची रक्षा करणे. तथापि मौर्य आणि गुप्त राजघराण्यात प्रशासनाचे एक पद्धतशीर मॉडेल मात्र दिसून आले. याच्या अगोदर देखील जसं आपण म्हटलं की प्रशासन अस्तित्वात होतच, परंतु मौर्य आणि चंद्रगुप्त, ज्याला म्हणतो आपण चंद्रगुप्त मौर्य, यांच्या राजघराण्यात प्रशासनाचे एक पद्धतशीर मॉडेल दिसून आले. आणि दोन्ही राजघराण्यांकडे विस्तृत सरकारी यंत्रणा होती जी राज्याच्या कार्य अत्यंत व्यवस्थितपणे पार पाडत होती. राज्याची जी कार्य होती ती व्यवस्थितपणे पार पाडण्याचं कार्य जे आहे ते इथे घडत असताना आपण पाहू शकतो. त्यासोबतच आपण जर उत्क्रांतीबद्दल जर चर्चा करायचं म्हटलं तर यामध्ये हा जो वैदिक काळ होता हे वेदांच्या वरून नाव ठेवलं गेलेलं आहे. जे वेद आपण पाहतो त्या वेदांच्या वरून त्या कालखंडाला नाव दिलं गेलं ते म्हणजे वैदिक कालखंड किंवा वैदिक पिरियड असं त्याला आपण म्हणतो. आणि त्याला राजपुरोहित, त्यानंतर मग लष्कर प्रमुख, दूत आणि हेर असे अनेक अधिकाऱ्यांनी मदत केलेली आपल्याला इथे पाहायला मिळते. जो कोणी राजा असेल त्याचे काही पुरोहित असतील जे त्याला सल्ला देतील. त्यासोबतच
सेनानी एक व्यक्ती असायचा, ज्याला आपण लष्कर प्रमुख असं म्हणतो. त्यावेळेसचा लष्कर प्रमुख देखील होता, ज्याला आपण सेनानी असं म्हणतो. त्याच्यानंतर दूता किंवा दूत, एका राज्यामधून दुसऱ्या राज्यामध्ये काही संदेश घेऊन जायचा असेल किंवा संदेश घेऊन यायचा असेल तर त्यासाठी दूतची गरज पडते. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्या काळात देखील हेर आपल्याला पाहायला मिळतात, की जे गुप्तचर यंत्रणेमध्ये काम करत असे आणि त्यातून मग संपूर्ण माहिती मिळवून खऱ्या अर्थाने राजाला राज्य करण्यामध्ये सहकार्य करत असे. तथापि राजांची जी स्वायत्तता आहे ती सभा आणि समिती नावाच्या आदिवासी परिषदांनी मात्र मर्यादित केलेली होती. राजाकडे तर सुरुवातीला अमर्यादित अधिकार होते असं आपण म्हणू शकतो, परंतु नंतरच्या काळात राजाची जी स्वायत्तता आहे किंवा त्यांचं जे स्वातंत्र्य आहे ते मात्र हळूहळू कमी होत गेलं. इथे हे जे आदिवासी लोक असायचे यांचे परिषदा जे उभारल्या गेल्या त्यावेळेस त्या परिषदा मात्र राजाच्या सत्तेवरती एक प्रकारचं नियंत्रण ठेवून असायचे. आणि त्यासोबतच ती जी सभा असायची ती सभा जमातीतील महापुरुषांची सभा होती. एका बाजूला सभा होती जी महापुरुषांची सभा होती, तर दुसऱ्या बाजूला समिती ही सर्व मुक्त लोकांची किंवा जमातींची सभा असायची. जे कोणी लोक त्यावेळेस होते ते सर्व लोक या सभेमध्ये किंवा समितीमध्ये येत असे. आणि या दोन्ही सभा आणि समितीमुळे राज्याच्या जो राजा असायचा त्या राजाच्या अधिकारावरती काही मर्यादा येऊ लागले. आणि दोन्ही जे संस्था आहेत काही प्रमाणात जमातीच्या कारभारासाठी जबाबदार होत्या. जी जमात त्यावेळेस असायची त्यावेळेस त्यांना सांभाळण्यासाठी एक राजा असायचा आणि त्या राजाला सल्ला देण्यासाठी किंवा एक प्रकारे राजाच्या वरती नियंत्रण ठेवण्यासाठीच सभा आणि समितीची स्थापना केली गेली. आणि त्यांच्या परवानगीशिवाय किंवा त्यांच्या संमतीशिवाय राजन हा सिंहासनावर जाऊ शकत नव्हते. याचं कारण म्हणजे असं म्हणता येईल की जे सभा आणि एका बाजूला सभा आणि दुसऱ्या बाजूला जी कॉमन लोकांची बॉडी होती त्यांच्या मार्फत राजावरती नियंत्रण ठेवलं जात असे आणि त्यांना कंबाईन टुगेदर राजानी यांना समाज व्यवस्थेचे रक्षक आणि राष्ट्र किंवा राजकारणाचे रक्षक म्हणून पाहिले जात असे. तर सुरुवातीला तर कोणत्याही प्रकारचा राजा वगैरे अस्तित्वात नव्हते, परंतु नंतर मात्र राजन म्हणून त्यांना ओळखलं गेलं आणि या राजांचं दुसऱ्या स्वरूपातच म्हणजेच राजेशाहीमध्ये कन्व्हर्जन करण्यात आलं. वंशपरंपरागत राजेशाहीची जी सुरुवात आहे ती इथून झाली असं आपण म्हणू शकतो. जी राजेशाहीची सुरुवात आहे ती इथून होऊ लागली. त्यांना कधी कधी सम्राट देखील म्हटलं जात असे किंवा त्यांना सर्वोच्च शासक म्हणून देखील संबोधले जात असे. म्हणजेच काय, इथे राजा खूप जास्त
अधिकार आपल्याकडे एकवटलेला असतो आणि त्यामुळे असं आपण म्हणू शकतो की त्यावेळेस राजाकडे खूप जास्त अधिकार असायचे. राजाकडे खूप जास्त अधिकार असायचे आणि त्या राजाच्या अधिकारावरती अंकुश ठेवण्यासाठी सभा आणि समिती या दोन गोष्टी कार्यरत होत्या की जे राजाला योग्य कार्य करण्यासाठी सल्ला देत असते आणि जर गरज नसेल तर मग त्यावेळेस जास्त सक्रिय न होता सभेने आणि समितीने जे काही सुधारणा सांगितलेल्या असतील किंवा जे काही सूचना केलेल्या असतील त्याचं पालन होणं देखील महत्वाचं होतं. आणि त्यामुळे जो राजा होता त्याचा अधिकार वाढत गेला. परंपरागत राजेशाही असल्यामुळे त्यावेळेस कर आकारणी ही योग्य आणि आधुनिक व्यवस्थेची नव्हती. म्हणजे अशा प्रकारचं नाही की कोणाकडूनही कर घेतला जात नसे, कर मात्र घेतला जात असे, परंतु त्यासाठी कोणतीही एक यंत्रणा उभारली गेलेली नव्हती किंवा कोणते एक सिस्टमॅटिक प्लॅन त्यावेळेस केलं गेलेलं नव्हतं. आणि अनेक ठिकाणी असं म्हणू शकतो आपण की त्यावेळेसचे जे सरकार असायची ते सरकार लोकांकडून सुरुवातीला जास्त कर घेत नसे, परंतु नंतर मात्र लोकांकडून कर किंवा निधी जमा करण्याची सुरुवात झाली. तर त्या कर आकारण्याची योग्य व आधुनिक व्यवस्था सुरुवातीला उपलब्ध नव्हती, परंतु नंतर मात्र उपलब्ध करून दिली गेली. आता प्राचीन भारताची उत्क्रांतीबद्दल जेव्हा आपण बोलतो त्यावेळेस आता जसं आपण पाहिलं सभा आणि समित्या त्यावेळेस देखील अस्तित्वात होत्या, परंतु जसा काळ पुढे जात राहिला तसा राजांच्या म्हणजेच राजाचे अधिकार वाढत गेले आणि या वाढत्या शक्तीमुळे सभा आणि समित्या यांचा मात्र प्रभाव हा कमी होत गेला. म्हणजेच इथे आपण असं म्हणू शकतो की राजाचे अधिकार वाढत गेले आणि बाकीचे समिती वगैरे होती त्याचे मात्र अधिकार कमी होत गेले. नंतरच्या वैदिक युगाच्या शेवटी राजेशाही राज्य त्यासोबतच कुलीन राज्ये ज्याला आपण गण किंवा संघ असं म्हणतो आणि आदिवासी रियासत यासारख्या विविध प्रकारच्या राजकीय व्यवस्था उदयास येऊ लागल्या. म्हणजे सुरुवातीला जी छोटी जमात असायची त्याचं रूपांतर आता मोठ्या राज्यामध्ये होऊ लागलं आणि त्या मोठ्या राज्याला नियंत्रित करण्यासाठी एका राज्याची नियुक्ती होऊ लागली, एका राजाची नियुक्ती होऊ लागली आणि त्यामधून मग असं आपण म्हणतो की खऱ्या अर्थाने इथून राजेशाहीची सुरुवात झाली. आणि अगोदर ज्या आदिवासी रियासत होत्या त्या देखील काही प्रमाणात वाढल्या आणि राजाचे जे अधिकार होते ते हळूवारपणे वाढत गेल्या. यामध्ये लोकसंख्या आणि व्यापार वाढीमुळे सामाजिक आणि आर्थिक बदल घडून आले की ज्याने जुन्या जीवनशैलीवरती दबाव आणण्यास सुरुवात केली, ज्यामुळे वैदिक कालखंडाचा अंत झाला आणि शहरीकरणाचा टप्पा निश्चित झाला. जशी जशी लोकसंख्या वाढत जाईल त्या प्रकारे आर्थिक बदल देखील होत राहतील. तर या बदलामुळे असं आपण म्हणतो की
लोकांच्या मध्ये एक प्रकारचं राज्याची भावना निर्माण होऊ लागली. लोक एका राज्यामध्ये येऊन राहू लागले आणि त्यांना नियंत्रित करण्यासाठी सरकारची गरज होती, जे की राजेशाही आपण ज्याला म्हणतो, राजेशाहीची सुरुवात झाली. आणि या प्रकारे मग या गोष्टी पुढे चालू राहिल्या आणि शहरीकरणाचा जो टप्पा आहे तो गाठला गेला. मौर्य घराण्याची जी सत्ता आहे ते येईपर्यंत कौटिल्याचा अर्थशास्त्र हा ग्रंथ आणि राज्यशास्त्र, आर्थिक धोरण आणि लष्करी रणनीती यावर काम करणारा तो बनला होता. म्हणजेच कौटिल्य जो असायचा त्याने एक अर्थशास्त्र नावाचा ग्रंथ लिहिला. त्यासोबतच राज्यशास्त्राबद्दल किंवा स्टेट क्राफ्ट ज्याला म्हणतो आपण, स्टेट क्राफ्ट बद्दल सर्व चर्चा इथे कौटिल्याने आपल्या अर्थशास्त्र या ग्रंथामध्ये केलेल्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. कौटिल्य हा तक्षशिला विद्यापीठ तिथे एक विद्वान होते आणि सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांचे शिक्षक आणि पालक होते. एका अर्थाने आपण म्हणू शकतो की कौटिल्याने सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांना शिक्षण दिलेलं आहे किंवा कशा प्रकारे राज्य चालवलं पाहिजे याच्याबद्दलचं ज्ञान कौटिल्याने दिलेलं आहे. तर या गोष्टी इथपर्यंत आपण पाहिल्या. त्याच्यानंतर आता आपण पाहूयात की मौर्य साम्राज्य कशा प्रकारे होतं किंवा कशा प्रकारे चालत असते. मौर्य कालखंड हा भारतीय प्रशासनातील मोठ्या विकासाचा काळ मानला जातो, कारण याच काळात अनेक गोष्टी घडल्या, मोठ्या प्रमाणात विकास होत राहिला आणि त्यावेळेस काही प्रमाणात विकेंद्रीकरणाची देखील सुरुवात झाली होती. विकेंद्रीकरण म्हणजेच आपण सर्वजण जाणतो की सत्तेचं जे विभाजन आहे ते अनेक टप्प्यांवरती केलेलं असतं. जसे की भारतामध्ये केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्यामध्ये काही अधिकारांचं विभाजन झालेलं असल्याचं पाहायला मिळतं. केंद्र शासन नेहमी प्रयत्नशील असते की जास्तीत जास्त अधिकार त्यांच्याकडे ठेवता येतील आणि राज्य शासनाची देखील मागणी असते की जास्तीत जास्त अधिकार त्यांना मिळावेत. तर इथे म्हणून विकेंद्रीकरण हे महत्वाचं असल्याचं पाहायला मिळतं. आणि त्यावेळेस विकेंद्रीकरणाची सुरुवात झालेली होती किंवा मग एका अर्थाने मौर्य प्रशासनामध्ये राजाला फार महत्व प्राप्त झालेलं होतं. काही प्रमाणात डिसेंट्रलायझेशन पण होतं, पण काही प्रमाणात सेंट्रलायझेशन म्हणजेच केंद्रीकरण देखील असल्याचं पाहायला मिळतं. आणि म्हणून एक कार्यक्षम प्रशासन उभारण्यासाठी साम्राज्याची विभागणी प्रांतामध्ये केली गेली. जसं आपण आजच्या या आधुनिक भारतामध्ये पाहतो की भारतामध्ये अनेक राज्यांची निर्मिती केली गेलेली आहे. त्याच प्रकारे त्यावेळेस अनेक प्रांतामध्ये किंवा त्यावेळेसच्या राज्यामध्ये अनेक प्रांत किंवा जिल्ह्यांची निर्मिती केली गेली आणि सार्वभौम अधिकार हे राजाकडे असतील असं निश्चित झालं. कारण जसं जसं राज्याची संख्या वाढत गेली, लोकसंख्या वाढत गेली, त्याच प्रमाणात राजाचे अधिकार देखील वाढत गेले आणि हे अधिकार वाढत गेल्यामुळे राजा हा सार्वभौम होऊ लागला. म्हणजे राजाकडे सर्व अधिकार असायचे.
ते वैधानिक अधिकार असतील किंवा मग कार्यकारी अधिकार असतील किंवा मग न्यायिक अधिकार असतील, हे सर्व अधिकार एका अर्थाने इथे चालू राहिले किंवा राजाकडे हे दिले गेले. त्यांच्याकडे सर्वोच्च कार्यकारी अधिकार दिले गेले. त्यासोबतच विधिमंडळामध्ये कोणता एखादा कायदा पारित करायचा असेल तर राजा आपल्या सत्तेचा वापर करून कोणताही कायदा पारित करून घेत असे. आणि त्यासोबतच न्यायिक अधिकार देखील होते की ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीवर जर अन्याय झालाय अशी भूमिका किंवा अशी भावना असेल तर त्याला न्याय देण्याचं कार्य देखील राजाच्या मार्फत केलं जात असे. राजा हा सैन्याचा सर्वोच्च सेनापती आणि संपूर्ण सैन्याचा प्रमुख म्हणून जबाबदारी पाहत होता. तर इथे जे सैन्य आहे त्या सैन्याचा एक सेनापती असायचा की जो राजाच्या इमिजिएट पुढे असायचा आणि प्रत्येक गोष्टीमध्ये किंवा सैन्याशी संबंधित ज्या गोष्टी असायच्या त्या सर्व गोष्टींमध्ये सेनापती सहभागी होत असे. त्यासोबतच मंत्री परिषद देखील निर्माण केली गेली होती की जे राजाला त्याच्या कार्यामध्ये सल्ला देत असे. राजा जेव्हा जेव्हा एखादा निर्णय घ्यायचा त्यावेळेस मंत्री परिषदेच्या सल्ल्यानेच तो निर्णय घेतला जात असे. आणि यामध्ये त्यावेळेस जे सत्तेचं सोर्स किंवा सत्तेचं जे स्त्रोत होतं ते राजा स्वतःच होता. कारण राजाला कोणी निवडून आणत नसे किंवा त्यांना कोणी मतदान करत नसे आणि इथे वंश परंपरागत चालत असलेली व्यवस्था असायची आणि त्यामुळे या अधिकारांचा जो स्त्रोत असायचा तो राजा स्वतः असायचा. आणि या परिषदेचे अध्यक्ष आजच्या पंतप्रधानासारखेच मंत्री परिषद अध्यक्ष म्हणून होते. म्हणजे त्यावेळेस जो कोणी राजा असायचा तो राजा या मंत्री परिषदेचा अध्यक्ष म्हणून देखील कार्य करायचा. संपूर्ण सैन्याच्या सेनापतीचे स्थान सम्राटच्या नंतर असायचं. म्हणजे जो राजा असेल त्या राजाच्या इमिजिएटली पुढे इथे ते संपूर्ण सेनापती दल असायचं. म्हणजे सेनापती आणि त्याच्यानंतर मग त्यांचे संपूर्ण अधिकारी हे असायचे. आणि या सेनापतीची जी नियुक्ती असते ती नियुक्ती मात्र राजाच्या मार्फतच केली जात होती की ज्या लष्करामध्ये पायदळ असायचं त्यासोबतच घोडदळ देखील होतं. त्यामध्ये रथ होते, हत्तीची सेना होती, नौदल आणि वाहतूक आणि अनेक तरतुदी. यासोबतच ज्याला म्हणून आपण लष्करामध्ये या सर्व गोष्टींचा समावेश करण्यात त्यावेळेस आला होता. आणि सर्व गोष्टींवरती न्याय देण्याचा अधिकार देखील राजाकडे उपलब्ध होता. तर हे सर्व जे असं आपण म्हणू शकतो की संपूर्ण जी व्यवस्था चालायची ती संपूर्ण व्यवस्था एका अर्थाने राजाच्या मर्जीने किंवा राजाच्या सल्ल्याने चालत असे. आणि राजा हा एक प्रकारे सार्वभौम म्हणून त्यावेळेस कार्य करत होता. तर आजच्या या प्रेझेंटेशन मध्ये आपण आज इथेच विराम घेऊयात. धन्यवाद.